नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्रात दिवसाला 6 खून आणि 23 बलात्काराच्या घटना. गृहविभाग काय करतोय? काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा अधिवेशनात सवाल. जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचारासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना मंत्री संजय राठोड यांनी दिलेलं उत्तर दिशाभूल करणारं. संजीवन अर्थमुव्हिंगचे अरुण हत्ती यांचा आरोप. खासदार इम्रान प्रताप गढी, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून मंजूर विकास कामांचा कसबा बावड्यासह उपनगरांमध्ये शुभारंभ. माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती. आणि वाचायला लागतंय या टॅगलाईनसह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवलेंनी कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये लावलेल्या फलकांची चर्चा. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता बातमीपत्र विस्तारानं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अटी आणि शर्ती शिथिल करून सर्व पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी आणि योजनेचं मासिक मानधन 1,500 रुपयावरून 2,100 रुपये करण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला आहे. यावर उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी तसंच पुरुषांनी लाभ घेतल्याचं आढळल्यास त्यांच्याकडून वसुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलंय. आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेत 26,34,000 महिला लाभार्थी अपात्र असून 14,298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेऊन शासनाची सुमारे 21,44,00,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी गेल्या 10 महिन्यात 14,50,00,000 रुपये नियमबाह्य पद्धतीनं या योजनेतून मिळवल्याचं ऑगस्ट 2025मध्ये निदर्शनास आलंय. याकडे आमदार सतेज पाटील यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. शासनाची फसवणूक करणाऱ्या अपात्र महिला, पुरुष लाभार्थी आणि शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून फसवणुकीची रक्कम वसूल करण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे? त्याचबरोबर या योजनेचं मासिक मानधन 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी तसंच पुरुषांनी लाभ घेतल्याचं आढळल्यास त्यांच्याकडून वसुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं. त्यानुसार संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून त्यांच्याकडून वसुली करण्याबाबत संबंधित विभागांना कळवण्यात आल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलं. जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचारावरील प्रश्नांवर नागपूर हिवाळी अधिवेशनात मंत्री संजय राठोड हे दिशाभूल करत आहेत असा आरोप संजीवन अर्थ मुव्हिंग कंपनीचे मालक अरुण हत्ती यांनी केलाय. या प्रकरणातील ठेकेदार मुदंडा यांच्या वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीशी भागीदार म्हणून आपला कोणताही संबंध नसल्याचं हत्ती यांनी स्पष्ट केलंय. सरकार या प्रकरणी भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम करतंय असा आरोप त्यांनी केलाय. सरकारनं अधिकारी सुनील कुशिरे यांना तात्काळ निलंबित करून ठेकेदार सुनील मुदंडा यांना ब्लॅकलिस्ट करावं आणि या प्रकरणी SIT चौकशी करण्यात यावी अशी मागणी अरुण हत्ती यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार अनिल परब यांनी जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचारावर तारांकित प्रश्न उपस्थित केला. यासह विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी सुद्धा या प्रश्नावरून सरकारला घेरलं. यावेळी जलसंधारण खात्यामधील वरिष्ठ अधिकारी सुनील कुशिरे आणि त्यांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात काही ठेकेदारांची आणि कामांची SIT मार्फत चौकशी करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.
तर जलसंधारण खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी ठेकेदाराच्या भागीदारीमधील वादामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचं सभागृहात सांगितलं. त्यामुळे मंत्री राठोड हे सभागृहाची दिशाभूल करतायत असे आरोप संजीवन अर्थ मुव्हिंग कंपनीचे मालक अरुण हत्ती यांनी पत्रकार बैठकीत केलाय. मंत्री महोदय संजय राठोड यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे त्यातली 2 उत्तरं पूर्णपणे चुकीची आणि दादांत खोटी आहेत. यामध्ये त्यांनी एका कंपनीच्या पार्टनरमधला वाद असा जो उल्लेख केला आणि जी 2 कामांची नावं घेतली, ऐनारी आणि सारंगवाडी ही 2 कामांची नावं घेतली. ही दोन्ही कामं ही वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या नावानं आहेत की ज्याचे सर्वेसर्वा अनिल उर्फ सुनील मुंदडा आणि त्यांचे बंधू हर्षद मुंदडा हे आहेत. मुळात मी या कंपनीचा पार्टनर नव्हतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये पार्टनर नसतो, कारण पार्टनर हा फायदा आणि तोटा ह्यातला वाटेकरी असतो. आणि नाममात्र संचालक म्हणून मला त्यांनी 2012 साली विनंती करून मला बोलवून घेऊन केलेलं होतं. मी याच पद्धतीचे कामं अर्थमुहींचे करत असल्यामुळं माझ्याकडे स्वतःच्या मशिनरी आहेत. त्या मशिनरी त्यांच्या मालकीच्या समजण्यास हरकत नाही असं त्यांनी मला डायरेक्टर केल्या दुसऱ्या महिन्यात मला न सांगता ॲफिडेविट केलं आणि त्या ॲफिडेविटवरती त्यांनी सरकारकडून जवळपास 24 कामं 500 कोटीपेक्षा जास्ती घेतली. आणि हे मला 2015ला समजल्यानंतर मी त्या कंपनीचा राजीनामा दिला. या काळामध्ये मी संचालक म्हणून कोणतंही पगार किंवा कोणतेही मानधन किंवा कोणताही प्रॉफिटमधला शेअर घेतलेला नाही. 5 पैसे मी घेतलेले नाहीत आणि कधी मागणी पण केलेली नाही. त्यामुळं मंत्री महोदयाने हे जे सांगितलेलं आहे ते दादांत खोटं आहे. अधिवेशनातील चर्चेदरम्यान वरिष्ठ अधिकारी सुनील कुशिरे आणि ठेकेदार सुनील मुंदडा यांची नावं पुढे आली. यातील मुंदडा यांच्या वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीशी भागीदार म्हणून आपला कोणताही संबंध नसल्याचं हत्ती यांनी स्पष्ट केलं. सुनील मुंदडा यांच्या विनंतीवरून वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये 2012मध्ये नाममात्र संचालक झाल्याचं त्यांनी सांगितलं. कंपनीनं खोटी आणि बनावट कागदपत्रं सादर करत जलसंधारण खात्यातील 29 कामं बेकायदेशीर पद्धतीनं मिळवली. हे निदर्शनाला आल्यानंतर या कंपनीच्या नाममात्र संचालक पदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर 2017मध्ये न्यायालयाच्या आदेशानं FIR दाखल करण्यात आला. मुंबईच्या लोकायुक्तांनी मे 2017मध्ये कंपनीला ब्लॅकलिस्ट करून जलसंधारण खात्यातर्फे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. मात्र अद्याप याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. उलट याच कंपनीच्या रजिस्ट्रेशनच्या नूतनीकरणासाठी वरिष्ठ अधिकारी सुनील कुशिरे यांना मुंदडा यांनी मर्सिडीज भेट दिल्याचा आरोप हत्ती यांनी केलाय. सध्या महाराष्ट्रात दररोज 6 खून आणि 23 बलात्काराच्या घटना घडतायत. अशा घटनांमुळे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला डाग लागला असून गृह विभाग काय करतोय असा सवाल काँग्रेसचे विधान परिषदेतील गट नेते आमदार सतेज पाटील यांनी आज विधिमंडळात उपस्थित केला. पुरवणी मागणी ही आकस्मिक निधीसाठी असताना आता पुरवणी मागणीतून निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पूर्वनियोजित उधळपट्टी होत असून हा प्रकार राज्याच्या आर्थिक स्थैर्यावर घाला घालणारा आणि काही मोजक्याच लोकांचं हित जपणारा आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज अधिवेशनात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. सध्या महाराष्ट्रात दररोज 6 खून आणि 23 बलात्काराच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला डाग लागत असून गृह विभाग काय करतोय असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. याच्यावर बोलत असताना राज्यामध्ये गृह विभागाची अवस्था काय? दररोज किमान 6 खून आणि 23 बलात्कार या ठिकाणी होतात. आजचे दिवस कुणासाठी आहेत? तर गुन्हेगारांसाठी सोनेरी दिवस आहेत. हे वास्तव या गृह खात्याचं आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. दुर्दैवानं आता पुण्याची ओळख ही कोयता गँगमुळं देशभर आणि राज्यभर या ठिकाणी ओळखली जाते. आज एकट्या पुणे शहरामध्ये 40 गुन्ह्यामध्ये 175 आरोपी, पिंपरी चिंचवडमध्ये 25 गुन्ह्यामध्ये 100 आरोपी हे मोकोकाखाली या ठिकाणी कारवाई केली जाते. कारवाई केली चांगली गोष्ट आहे, परंतु कारवाई का केली गेली? कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नाही हे याचं चित्र आहे. पुरवणी मागणी ही आकस्मिक निधीसाठी असताना आता त्यातून निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पूर्वनियोजित उधळपट्टी केली जातीये असा आरोप करत हा प्रकार राज्याच्या आर्थिक स्थैर्यावर घाला घालणारा आणि काही मोजक्या लोकांचं हित जपणारा आहे असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केला.
राज्य सरकारनं आणलेल्या पुरवणी मागण्या या आर्थिक गरजेपेक्षा निवडणुकीपूर्व राजकीय स्वार्थानं प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला. 7.5 लाख कोटींचं बजेट आता 8,90,000 कोटींवर पोहोचलंय. त्यामुळं मूळ अर्थसंकल्प तब्बल 17.53% फुगवण्यात आलाय. राज्याचं एकूण कर्ज 9,32,000 कोटीनं वाढून प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 82,000चं कर्ज वाढलंय. ही वाढ म्हणजे आर्थिक शिस्तीचा भंग आणि सरकारकडं कोणतीही दूरदृष्टी नसल्याचं द्योतक असल्याची टीकाही त्यांनी केली. एकूण 7.5 लाख कोटीचं बजेट आता 8,90,000 कोटीवर या ठिकाणी पोचलेलं आहे आणि या राज्यावर तब्बल 9,32,000 कोटीचं कर्ज. म्हणजे आता या राज्यातला माणूस घरातनं बाहेर पडताना सकाळी देवाला प्रार्थना करतो आणि बाहेर येऊन अजितदादांनी कर्ज किती वाढवलं याचा विचार करतो. तो 82,000 वर त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या डोक्यावर या ठिकाणी गेलेलं. आता शासनाची भूमिका मगाशी प्रवीणजींनी मांडली. कर्ज काढणं चुकीचं नाही, परंतु आता 18% आमची मर्यादा पोचलेली आहे. जी 25% आम्हाला त्या ठिकाणी परवानगी आहे ती ऑलरेडी 18% सभापती महोदय त्या ठिकाणी पोचलेले. पुरवणी मागण्यांमध्ये 87% निधी फक्त 11 विभागांना देण्यात आला असून कृषी, पशुसंवर्धन, ग्रामीण विकास यासारख्या मूलभूत क्षेत्रांसाठी तुटपुंजा तरतुदी केल्या असल्याकडं आमदार सतेज पाटील यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. नियोजन आपलं कुठंतरी चुकलेलं आहे. अर्थसंकल्प करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अभिप्रेत होतं. किती टक्के आपण पुरवण्या करायच्या? 10% वर पुरवण्या मागण्याची आवश्यकता नाही. पुरवण्या मागण्या आपण कशासाठी करतो? आकस्मिक आलेल्या खर्चासाठी करतो. परंतु या पुरवण्या मागण्याचं बजेट बघितल्यानंतर ज्या 11 विभागांनी सर्जिकल स्ट्राईक या पुरवण्या मागण्यावर केलेला आहे त्या 11 विभागांना जवळजवळ 85% बजेट हे फक्त या 11 विभागांना देण्यात आलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्यात 40,000 कोटींची देयकं प्रलंबित असल्यानं कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या वाढत आहेत. तसंच भ्रष्टाचारामुळं राज्यातील रस्त्यांची कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसचे विधान परिषदेतील गट नेते आमदार सतेज पाटील यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धिनी केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याबाबतचे प्रश्न उपस्थित केले. ही योजना पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याबाबत तसंच फार्मसी पदवीधारकांच्या रिक्त जागा भरून बंद असलेले दवाखाने तातडीनं सुरू करण्यासंदर्भात शासनानं कोणती कार्यवाही केली अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी केली. राज्यात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धिनी केंद्र योजनेअंतर्गत सुरू असलेल्या दवाखान्यात फार्मसी पदवीधारकांच्या कमतरतेमुळं रुग्णांना औषधं देणं अडचणीचं ठरतंय. यापैकी अनेक दवाखाने बंद आहेत. याकडं आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून लक्ष वेधलं. ही योजना प्रत्यक्षात पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी तसंच बंद दवाखाने पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीनं फार्मसी पदवीधारकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. यावर खुलासा करताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यक्रम केंद्र शासनाच्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच कार्यान्वित करण्यात आला असल्याचं सांगितलं. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दोन्ही प्रकारच्या दवाखान्यांमध्ये फार्मसी पदवीधर किंवा पदवीधारक यांची पदं मंजूर नाहीत. या आरोग्य संस्थांच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या स्टाफ नर्सच्याद्वारेच रुग्णांना औषधं देणं अपेक्षित असल्याचं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. या दवाखान्यांमध्ये औषधं देण्यासाठी स्टाफ नर्स उपलब्ध असून कोणताही दवाखाना बंद असल्याचं निदर्शनाला आलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. शहापूर पोलिसांनी प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने या दोघा घरफोड्यांना जेरबंद केलंय. त्यांच्याकडून घरफोडीचे 9 गुन्हे उघडकीला आणत 43 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल 53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. 1 डिसेंबरला निमशिरगावमधील हरी चोपडे यांचं घर अज्ञातांनी फोडलं होतं. चोपडे यांनी शहापूर पोलिसात याबाबत फिर्याद दाखल केली होती. शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं या घरफोडीचा तपास करताना चोरीचे दागिने विक्रीसाठी आलेल्या प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने या दोघांना यड्रावमधून ताब्यात घेतलं.
बेरोजगार असलेल्या या दोघांनी शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. दोघांकडून घरफोडीचे 9 गुन्हे उघडकीला आणण्यात शहापूर पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून 53,74,000 रुपये किमतीचे 43 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केलेत. या कारवाईत शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, अंमलदार अविनाश मुंगसे, रोहित ढवळे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, शशिकांत ढोणे, रवींद्र महाजन यांनी सहभाग घेतला होता. चोरीचे दागिने खरेदी करणारे सराफ आणि एजंट यांची माहिती घेण्याचं काम सुरू असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. शहापूर पोलीस स्टेशनने एक चांगला डिटेक्शन केलेला आहे. यांच्यामध्ये दिनांक 1 डिसेंबरला गुन्हा क्रमांक 408 घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्यांच्या तांत्रिक पद्धतीने बातमीदाराकडून माहिती काढून शहापूर पोलीस स्टेशनची पूर्ण टीम, DBची टीमने एक चांगली पद्धतीने तपास करून 2 आरोपीला अटक केलेला आहे. आणि तो गुन्ह्यामध्ये जे 408 गुन्ह्यामध्ये 9 तोळेचा सोना गेलेला होता, त्यांची पण पूर्णपणे रिकव्हरी झाली. आणि दोघे आरोपीकडून आणखी 7 गुन्हे, असं टोटल 8 गुन्हे आत्तापर्यंत उघड झालेले आहेत. यांच्यामध्ये 43.7 तोळे सोना म्हणजे जवळपास 440 ग्राम सोना, ज्यांची आत्ताची किंमत 53 लाखच्या वरती आहे. जवळपास 53 लाखची टोटल 43 तोळे सोन्याची रिकव्हरी आत्तापर्यंत झालेली आहे. त्यांच्यामध्ये ज्यांच्या काय रोल असतील, कोणी रिसिव्हर असतील ज्यांनी सोनं विकून घेतलेलं आहे, त्यांच्याकडून पण रिकव्हरी झालेली आहे. आणि ज्यांचे काय रोल असतील त्यांना पूर्णपणे निष्पन्न करून आम्ही त्यांना पण आरोपी करण्याचं ते तपासामध्ये करत आहे. एक चांगली कारवाई, एक चांगली डिटेक्शन शहापूर पोलीस स्टेशनकडून झालेली आहे. यावेळी 9 गुन्ह्यांची उकल करणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या पत्रकार बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते. वाठार ते कोडोली एसटी बसनं प्रवास करताना पारगावच्या हेमा देशमुख यांच्याकडील रोख 10,000 रुपये, 8,000 रुपये किमतीचं पैंजण आणि महत्त्वाची कागदपत्र असलेली बॅग अज्ञातानं लंपास केली आहे. या संदर्भातील तक्रार दाखल करून घेताना पेठ वडगाव पोलिसांनी चांदीचं पैंजण चोरीला गेल्याची नोंद केली नसल्याचं फिर्यादी देशमुख यांनी सांगितलंय. हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथल्या हेमा प्रशांत देशमुख या कामानिमित्त वाठार इथं आल्या होत्या. काम झाल्यानंतर त्या वाठार ते कोडोली एसटी बसनं पारगावला चालल्या होत्या. तिकीट काढताना त्यांच्याकडील बॅग त्यांच्याजवळ नसल्याचं आढळून आलं. बॅगेत 10,000 रुपयांची रोकड, 8,000 रुपयांचे चांदीचं पैंजण आणि महत्त्वाची कागदपत्र होती. देशमुख यांनी वाहकांना बॅग चोरी झाल्याची माहिती दिल्यानंतर बस पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या ठिकाणी पोलिसांनी बसमधील शूटिंग करण्यासाठी मज्जाव केला. तसंच तक्रार दाखल करून घेताना बॅगमधील पैंजणाचा उल्लेख केला नसल्याचं हेमा देशमुख यांनी सांगितलंय. माझं 10,000 रुपये माझे गेल्यात आणि त्यात पुरगीचं पंजन पण होतं. माझं पुरगीचं 8,000चं पंजन होतं, 10,000 रुपये आणि हे डॉक्युमेंट सगळे, आधार कार्ड, आमचे फोटो, मुलग्याचे, माझे फोटो बिटो सगळं त्यातच होतं. आणि पर्स माझी मोठी गेल्या. पेठवडगाव पोलिसांनी तक्रारदार म्हणून आपल्याला चुकीची वागणूक दिल्याचं सांगत हेमा देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कागलमधील निपाणवेस परिसरात मधमाशांनी अचानक नागरिकांवर हल्ला चढवला. मधमाशांनी 10 जणांवर हल्ला केला. यामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत. कागलमधील निपाणीवेस परिसरात आज सकाळी मधमाशांनी मनाली सौरभ पाटील यांच्यावर अचानक हल्ला केला. मनाली यांच्या मदतीसाठी गेलेले प्रमोद कांबळे यांच्यावरही मधमाशांनी हल्ला केला. बेळगावहून आलेले बाबूराव आवळे मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले. काही लोकांनी धूर केल्यामुळं मधमाशांची आक्रमकता काही प्रमाणात कमी झाली. मधमाशांनी 10 जणांवर हल्ला केला असून मनाली पाटील यांच्यासह 3 जण गंभीर जखमी झालेत. मनाली पाटील यांना उपचारासाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलं असून अन्य जखमींवर कागल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे दिवसभर निपाणी वेस नाका परिसरात भीतीचं वातावरण होतं.
पन्हाळा तालुक्यातील काखे गावात एका महिलेला तुमच्या मुलाला वन विभागात नोकरी लावतो असं आमिष दाखवून 18 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीला आलाय. संबंधित महिलेनं कोडोली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून कोडोली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पन्हाळा तालुक्यातील काखे गावातील संभाजी आणि राजश्री पाटील या दाम्पत्याची वाळवा इथल्या शिवाजी बाळकृष्ण आहीर याच्याशी ओळख झाली होती. शिवाजी आहीर यानं आपली वनविभागामध्ये ओळख असून वनविभागामध्ये नोकरीसाठी जागा आहे, तुमच्या मुलाला मी वनविभागात नोकरी लावतो, त्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागतील असं पाटील दाम्पत्याला सांगितलं. नोकरी लावण्याच्या आमिषाला बळी पडत राजश्री पाटील यांनी शिवाजी आहीर याला 8 नोव्हेंबर 2022 पासून आज अखेर 18 लाख रुपये दिलेत. अनेक दिवस उलटूनही आपल्या मुलाला नोकरी न लागल्यानं आपली फसवणूक झाल्याचं पाटील यांच्या लक्षात आलं. त्यानंतर पाटील यांनी पैसे परत मागितल्यानंतर आहीर यानं पैसे द्यायला सुद्धा टाळाटाळ केली. अखेर राजश्री पाटील यांनी आपली फसवणूक झाल्यानं कोडोली पोलीस ठाण्यात शिवाजी बाळकृष्ण आहीर याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करतायत. कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरात राहणाऱ्या भारती गुरव यांच्या घरात चोरी झाली आहे. त्यांच्या घरातील कुलूप नसलेल्या पेटीतून अज्ञातानं 8 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केलेत. या प्रकरणी भारती गुरव यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारती दीपक गुरव या आपल्या कुटुंबियांसमवेत कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरातील श्रीयोग कॉलनी इथं राहतात. अज्ञातानं त्यांच्या घरात प्रवेश करत बेडरूममधील कुलूप नसलेल्या पेटीतून सुमारे 8 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केलेत. या प्रकरणी भारती गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मीपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप गावाजवळच्या बिरदेव मंदिरालगतच्या वळणावर भरधाव ट्रकनं दुचाकीला ठोकरलं. या अपघातात दुचाकीवरील बुवाचे वाठार इथल्या सोनाली कांबळे या जागीच ठार झाल्यात, तर दुचाकीस्वार मोहसिन पिंजारी गंभीर जखमी झालेत. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झालाय. हातकणंगले तालुक्यातील बुवाचे वाठार इथल्या सोनाली शुभम कांबळे या नातेवाईकांच्या वास्तुशांतीसाठी 8 दिवसांपूर्वी टेमलाईवाडी इथं गेल्या होत्या. बुधवारी रात्री त्या रोहन कांबळे या नातेवाईकाच्या दुचाकीवरून बुवाचे वाठारच्या दिशेनं चालल्या होत्या. दुचाकीवर सोनाली यांच्यासह रोहन, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा सार्थक असे 4 जण बसले होते. टोप गावाच्या अलीकडं सोनाली गावातीलच मोहन पिंजारी यांच्या दुचाकीवर बसल्या. काही अंतर पुढं जाताच बिरदेव मंदिराजवळच्या वळणावर भरधाव ट्रकनं पिंजारी यांच्या दुचाकीला ठोकरलं. या अपघातात रस्त्यावर डोकं आपटल्यामुळं सोनाली कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार मोहसिन पिंजारी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर न थांबता ट्रक चालक भरधाव वेगात निघून गेला. स्थानिकांनी खिणी टोल नाक्यापर्यंत पाठलाग करून ट्रक चालकाला पकडलं. शिरोली MIDC पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हातकणंगले तालुक्यातील रुई गावातील रुई कबनूर मार्गावरील उसाच्या फडाला आज दुपारी अचानक आग लागली. या आगीमध्ये सुमारे 5 एकर क्षेत्रातील उसासह ऊसतोड सुरू असलेल्या फडातील 5 बैलगाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यात. यामध्ये ऊसकरी शेतकऱ्यांचं सुमारे 3 लाख रुपये तर ऊस वाहतूकदारांचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. रुईगावच्या हद्दीतील गट क्रमांक 857 आणि गट क्रमांक 858 मध्ये कुमार खूळ, जीवनधर खूळ, महावीर खूळ, राजेंद्र खूळ यांची शेती आहे. 2 दिवसांपासून 11 बैलगाड्यांच्या मदतीनं त्यांच्या शेतातील ऊसतोडणी सुरू आहे. आज गुरुवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमाराला अचानक ऊसाच्या फडाला आग लागल्याचं ऊसतोडणी मजुरांच्या लक्षात आलं. मजुरांनी त्यांची बैल तात्काळ फडातून बाहेर काढली. आगीची माहिती समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत आगीचा फैलाव रोखण्यासह आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नात 6 बैलगाड्या आगीपासून वाचवण्यात यश आलं, पण 5 एकर क्षेत्रातील ऊस आणि 5 बैलगाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीमुळे शेतकऱ्यांचं सुमारे 3 लाख रुपयांचं तर ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाड्यांचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. यामध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाही. मंडल अधिकारी जानकी मिराशी, तलाठी पूजा सावंत, पोलीस पाटील नितीश तराळ यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केलाय.
शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगमध्ये आजच्या दिवसातला पहिला सामना झुंजार क्लब विरुद्ध PTM ब यांच्यात झाला. झुंजार क्लबनं हा सामना सडन डेथवर 1-0 अशा गोल फरकानं जिंकला. खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यातील लढत खंडोबा तालीम मंडळानं 4-0 अशा गोल फरकानं एकतर्फी जिंकली. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीग सुरू आहे. आज सायंकाळी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. या सामन्याच्या पूर्वार्धात 8व्या मिनिटाला खंडोबाच्या शाहीर यानं गोल करत संघाच्या गोलचं खातं उघडलं. यानंतर दिलबहारकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. मध्यंतरापर्यंत खंडोबा संघ 1-0 असा आघाडीवर राहिला. उत्तरार्धात सामन्याच्या 48व्या मिनिटाला आणि 55व्या मिनिटाला खंडोबाच्या विष्णू TM यानं गोल करत खंडोबा संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. दिलबहारकडून निक्सन, प्रीतम भोसले, स्वयं साळोखे, हेबिन, सुशांत अत्तिग्रे यांच्याकडून आघाडी कमी करण्यासाठी जोरदार चढाया करण्यात आल्या, मात्र त्यांना यश आलं नाही. सामन्याच्या 64व्या मिनिटाला खंडोबाच्या स्टॅलिन यानं गोल केल्यानं खंडोबा संघाला 4-0 अशी आघाडी मिळाली. याच गोल फरकानं त्यांनी दिलबहार तालीम संघाचा पराभव केला. खंडोबा संघाकडून कुणाल दळवी, विष्णू TM, पृथ्वीराज साळोखे, रोहित जाधव, आदित्य लायकर यांनी उत्कृष्ट खेळ केला. त्यापूर्वी दुपारी 1:30 वाजता झुंजार क्लब विरुद्ध PTM ब यांच्यात सामना झाला. यामध्ये सडन डेथवर झुंजार क्लबनं PTM बचा 1-0 गोल फरकानं पराभव केला. उद्या दुपारी 1:30 वाजता फुलेवाडी क्रीडा मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम अशी लढत होणार आहे. शिरोळ तहसीलदार कार्यालयात दैनंदिन कामकाज तसंच महसूलशी निगडीत विषयांसंदर्भात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेची कामं लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार कार्यालयाच्या प्रत्येक विभागात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कामकाजाची माहिती घेतली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत शिरोळ तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी दैनंदिन कामकाज तसंच महसूलशी निगडीत विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी जनतेची कामं लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना देत नवीन शासन निर्णयांची माहिती दिली. शिरोळ तालुक्यामध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये इचलकरंजी तहसील कार्यालय आणि प्रांत इचलकरंजी या कार्यालयामध्ये आढावा बैठक केली. महसूलचे जे महत्त्वाचे विषय जे नागरिकांच्या निगडीत आहेत, महसूलचे जे रेव्हेन्यू केसेस चालतात, रस्त्याचे केसेस असतील, 7/12 दुरुस्तीचे केसेस असतील, त्या अनुषंगाने काम कसं आहे तहसील कार्यालयाची त्याची पाहणी करतो आहे. ई ऑफिसचा वापर 100% जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि दोन्ही कार्यालयामधल्या पत्रव्यवहारासाठी सुद्धा केला जातो. त्याचं कामकाज कसं आहे याची पाहणी मी करतो. आणि त्यासोबतच शासनाने जो नवीन शासन निर्णय केलेला आहे, 200 मीटरमधले सर्व गट नंबर आपल्याला डीम DNA समजायचे आहेत. पण त्यासाठी आम्ही काही परिशिष्ट केलेले आहेत. 5 परिशिष्ट आम्ही केलेले आहेत. त्यामध्ये अगोदर जे खरेदी खत झालेले आहे त्या अनुषंगाने नोंदी घेण्यासाठी काही SOP असावी त्याचीसुद्धा कार्यवाही आम्ही करतो आहे. आणि याशिवाय इतर जे महसूल रिलेटेड ज्या बाबी आहेत, जसं पुरवठा विभागाच्या बाबी असतील, त्याबाबतची प्रलंबित काही प्रकरणं आहेत आणि आत्ताचा फील्डमधला स्टेटस लक्षात घेऊन प्रकरणं गतीने निर्गत व्हावीत, याच्यामध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी काय सूचना द्यायच्या त्या सूचना या आढावा बैठकीमध्ये पाहतो. आणि आढावा बैठकीतील या फीडबॅकनुसार सर्व जिल्ह्यामधील तहसील कार्यालयाला सूचना दिल्या जातात. तुकडेबंदी कायद्याअंतर्गत जे व्यवहार नोंदणीकृत नाहीत किंवा ज्यांचे खरेदी खत झालेले नाही अशा प्रकरणांमध्ये 5 परिशिष्टांमध्ये माहिती गोळा करून फक्त वर्ग 1च्या नोंदी घेतल्या जातील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामध्ये आता आम्ही तलाठी कार्यालय निहाय काही परिशिष्ट काढलेले आहेत. जे काही तुकडेबंदीचे या अगोदर झालेले व्यवहार आहेत त्यामध्ये खरेदी खत झालेले आहेत परंतु नोंद घेतली नाही, खरेदी खत झालेले आहे इतर हक्कामध्ये नोंद घेतलेली आहे, इतर हक्कामध्ये निगेटिव्ह शेअराची नोंद घेतलेली आहे किंवा खरेदी खत झालेले आहे परंतु नोंद झालेली नाही किंवा खरेदी खत झालेलं नाही, अनोंदणीकृत व्यवहार झाले नाही, अशा 5 परिशिष्टानुसार आम्ही माहिती घेतो आहे. यामध्ये जे वर्ग 1चे गट असतील त्या ठिकाणीच फक्त नोंदी होतील. वर्ग 2च्या गटामध्ये नोंदी होणार नाही. त्यामधील वर्ग 2चे गटसुद्धा आमच्याकडून काढले जातील. आणि यामध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार शासनाने जी SOP दिलेली आहे त्यानुसार कार्यवाही मिशन मोडमध्ये मोहीम स्वरूपात आम्ही जे पात्र लोक आहेत त्याबाबतची करू. परंतु या नोंदी
जरी होणार असतील किंवा नोंदी आम्ही करणार असलो तरी या नोंदी फक्त रेकॉर्ड ऑफ राईटला येतील. त्या ठिकाणी बांधकाम करताना लेआउट करणं, जे सक्षम प्राधिकारी आहेत त्यांची बांधकाम परवानगी घेणं, ज्या ठिकाणी ते गावठांमध्ये असेल तर ग्रामपंचायती, गावठांच्या बाहेर असेल तर प्रांताधिकाऱ्यांची हे बांधकाम परवानगी घेणं तेही बंधनकारक राहील. त्याबाबतच्या सुद्धा नियमांची माहिती आम्ही लोकांना देऊन लोकांना अवेअर करणार आहे आणि त्यातून रेकॉर्ड ऑफ राईटच्या दुरुस्त्या पण आपण करणार आहे आणि त्यासोबत बांधकाम परवानगी लोकांनी घ्यावी यासाठी त्यांना सजग करणार. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रत्येक विभागाला भेट देत कामकाजाची माहिती घेतली. यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासह महसूल विभागातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. गेल्या 3-4 वर्षांपासून शहरातील विविध प्रश्नांवर आंदोलनं करताना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांना लक्ष करतायत. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या इच्छुकांकडून सुरू असणाऱ्या फलकबाजीला जिल्हाप्रमुख इंगवले यांनी फलकबाजीतूनच दिलेलं उत्तर चर्चेत आलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला कलगीतुरा आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी रंगण्याची चिन्ह आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीच्या इच्छुकांनी शहरात फलक उभारलेत. या फलकबाजीला ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी शिवाजी पेठेसह उपनगरांमध्ये फलक उभारत उत्तर दिले. वाचायला लागतंय अशा आशयाच्या या फलकांमधून त्यांनी महायुतीच्या नेत्यांसह इच्छुकांना डिवचलंय. सर्वसामान्य मतदार मोटरसायकल खरेदीसाठी सुद्धा कर्ज घेतोय. मात्र शहराचे लोकप्रतिनिधी डिफेंडरमधून फिरतायत. महायुतीतील काही इच्छुक उमेदवार हे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत, तर काही जण मटका आणि जुगार चालवतात असा थेट प्रहार इंगवले यांनी या फलकांमधून केलाय. या फलकबाजीतून रवी किरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह महायुतीतील नेत्यांना आणि इच्छुक उमेदवारांना लक्ष्य केल्यानं इंगवले विरुद्ध क्षीरसागर वाद चिघळण्याची चिन्ह आहेत. कोल्हापुरातील नेहरू नगर आणि म्हाडा कॉलनीमधील ओपन स्पेसला संरक्षक भिंत बांधण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यातून खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या फंडातून 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून निर्माण चौक परिसरातील ताराराणी कॉलनीतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 11,66,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय. या एकूण 31,66,000 रुपये खर्चाच्या विकास कामांचा माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. विधान परिषदेमधील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळं नेहरू नगरमधील ओपन स्पेसच्या संरक्षक भिंतीसाठी खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या फंडातून 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते माजी उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक हरिदास सोनवणे, फिरोज सौदागर, प्रसन्न वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कळंबा फिल्टर हाऊस परिसरातील म्हाडा कॉलनीतील ओपन स्पेससाठी सुद्धा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. या कामाचा माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आणि सामाजिक कार्यकर्ते दुर्वास कदम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या 2024-25च्या आमदार निधीतून संभाजीनगरमधील ताराराणी कॉलनीत 11,66,000 रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण उपस्थित होते. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असून विकास कामांमध्ये कोणतीही कसूर ठेवली जाणार नसल्याचं सांगितलं. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नामुळं कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर विकास होत असून अनेक भागांचा कायापालट झाला असल्याचं माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी सांगितलं. या विकास कामांच्या शुभारंभावेळी अशोक माळी, समीर देसाई, मंदार यादव, अनिरुद्ध भुरके, शहाजी खोपडे, मदन कोथळकर, अनिल शिंदे, रवी गावडे, रवी आवळे, राऊत महाराज, किशोर यादव, संदीप सरनाईक, युवराज पाटील, उमेश पाडळकर, रोहित गाडीवड्डर, अभिजित सरापले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात वाढलेली पूजा येत्या 16 डिसेंबरला विवाहबद्ध होतीये.
निराधार मुलीचं मायेनं संगोपन करत त्यांच्या आनंदायी सहजीवनासाठी प्रयत्न करणाऱ्या बालकल्याण संकुलात पूजाच्या रूपानं 75वा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. बालकल्याण संकुलच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. कोल्हापुरातील बालकल्याण संकुल संचलित डॉक्टर अहिल्याबाई दाभोळकर महिला आधारगृहात लहानपणापासून वाढलेली पूजा ही सध्या BAच्या द्वितीय वर्षात शिकतीये. तिनं गोखले महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स देखील पूर्ण केलाय. पूजाचा विवाह भुदरगड तालुक्यातील खानापूरमधील विश्वजित विजय पुजारी यांच्याशी होणार आहे. विश्वजित पुजारी यांनी ITIचं प्रशिक्षण घेतलं असून ते ST महामंडळाच्या राधानगरी आगारात सहाय्यक मेकॅनिक म्हणून कायम सेवेत आहेत. विवाहपूर्व साखरपुडा 15 नोव्हेंबरला उज्ज्वला आणि SS गोजारे या दाम्पत्याच्या शुभहस्ते पार पडला, तर मुहूर्तमेढ आणि हळदी समारंभ 14 डिसेंबरला होणार आहे. मुहूर्तमेढ कार्यक्रमासाठी शिरोळ पोलीस ठाण्यातील हवालदार प्रदीप कृष्णा कुंभार आणि पूनम कुंभार हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाटील आणि जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी पूजाचं पालकत्व स्वीकारले. संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, आश्रयदाते आणि कोल्हापूरमधील असंख्य हितचिंतक मोठ्या संख्येनं या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं बालकल्याणच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांनी सांगितलं. निराधार मुलींच्या लग्न सोहळ्याची परंपरा जपणाऱ्या बालकल्याण संकुलातला हा 75वा विवाह सोहळा समाजात संवेदनशीलता आणि सामूहिक जबाबदारीची जाणीव दृढ करणारा ठरलाय. या विवाह सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन बालकल्याण संकुलाच्या वतीनं करण्यात आलंय. या पत्रकार बैठकीला बालकल्याणचे मानद सहकार्यवाह SN पाटील आणि खजिनदार निरंजन वायचळ उपस्थित होते. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून 15 लाख रुपये खर्च करून कसबा बावडा इथल्या शुगर मिल शाहूनगरी परिसरात ड्रेनेज लाईनची कामं करण्यात येणार आहेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामांचा शुभारंभ करण्यात आला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील शुगर मिल परिसरातील शाहू नगरीत ड्रेनेज लाईनची कामं करण्यात येणार आहेत. आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिकांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार ऋतुराज पाटील यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, डॉक्टर संदीप नेजदार, सुभाष बुचडे, उद्योजक D पाटील, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, अजित पवार, सर्व संचालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथं कचऱ्याचे ढीग पेटवल्यानं परिसरात धुराचे लोट पसरतायत. या धुरामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतायत. यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर आणि पेटवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. कोल्हापूर गगनबावडा मुख्य मार्गावरील बालिंगा आणि नागदेवाडी या गावांच्या हद्दीतील कचरा टाकून तो पेटवला जातो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे प्रदूषण वाढून स्थानिकांना आरोग्याचा त्रास होऊ लागलाय. आज कोल्हापूर गगनबावडा मार्गावरती कचऱ्याचा प्रश्न एवढा मोठा निर्माण झाला आहे, कारण या ठिकाणी नुसता कचरा नाही तर जैविक, रासायनिक आणि काही प्रमाणात मध्यंतरी मळी किंवा जैविक मैला पण सोडला जात आहे. यांचा त्रास एवढा होत आहे की इथं पेटवलेला जो मागं कचरा बघता हा सगळा प्लास्टिक आणि रासायनिक जैविक असतो. याचा संध्याकाळी बालिंगा, नागदेवाडी सहित पूर्ण गावावरती धूर पसरलेला असतोय. एखादा माणूस नवीन गावात आले की म्हणणार या गावावरती धुक्कं पडले काय, तर हे धुक्कं पडलेलं नसते तर पूर्ण धूर असतोय आणि याचा त्रास सगळ्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता इथून जो कचरा जैविक, रासायनिक पडतोय, मैला पडतोय, मळी पडत्या, ही सगळी इथून जवळच 100 मीटरवरती भोगावती नदी आहे, जी इथून कोल्हापूर शहर, नागदेवाडी, बालिंगा, शिंगणापूर, हनुमंतवाडी, निम्म्या कोल्हापूर शहरात पाणी पुरवठा करणारा वॉटर सप्लाय आणि इथूनच सगळं पाणी नदीला मिसळलं जातं आणि इथूनच लगेच पाणी वर उपसलं जाते. तर आमच्या नागरिकांची मागणी आहे की ह्याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत. कचऱ्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय. या भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांना धोका संभवत असल्यानं संबंधित प्रशासनानं तातडीनं या कचऱ्याचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी विजय यादव, अमर ढेंगे, मानसिंग निगडे यांच्यासह बालिंगा आणि नागदेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम अनोख्या पद्धतीनं कसा शिकवता येईल, विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे आकलन व्हावं यासाठी कोल्हापुरातील कोरगावकर हायस्कूलचे मराठी विषयाचे शिक्षक सदाशिव राठवळ हे नेहमी अनोखे उपक्रम राबवत असतात. नुकताच त्यांनी पाठ्यपुस्तकातील फुलपाखरे हा धडा शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना कृषी महाविद्यालयात नेत फुलपाखरांबद्दल माहिती देणारा उपक्रम राबवला. कोल्हापुरातील कोरगावकर हायस्कूलचे मराठी विषयाचे उपक्रमशील शिक्षक सदाशिव राठवळ यांनी इयत्ता 8वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील वि. पा. दांडेकर लिखित फुलपाखरे हा धडा शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत थेट राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय गाठलं. या ठिकाणी प्रत्यक्ष फुलपाखरांच्या संगतीत निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी विद्यार्थ्यांना हा धडा शिकवला. कृषी महाविद्यालयामधील कीटकशास्त्र विभागात या अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अभयकुमार बागडे यांनी मुलांना फुलपाखरांच्या विविध प्रजाती, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म, त्यांच्या जीवनचक्रातील टप्पे यासह निसर्गातील फुलपाखरांची महत्त्वाची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. फुलपाखरांचं आयुष्य जरी केवळ 7 ते 30 दिवसांचं असलं तरी ते निसर्गात आनंदानं मुक्तपणे जगतात. माणसाला मात्र 100 वर्षांचं आयुष्य लाभूनही लोभ, अपेक्षा आणि स्वार्थामुळं त्याच्या आयुष्यातील दुःख वाढत असल्याचा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. निसर्गाशी संवाद साधण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची ही सुंदर संधी विद्यार्थ्यांच्या मनात अनोखी प्रेरणा देऊन गेली. या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षिका सुरेखा पवार यांचं मार्गदर्शन तर प्रभुप्रसाद रेडेकर, शीतल गणेशाचार्य यांचं सहकार्य लाभलं. लाईफस्टाईल फर्निचरच्या वतीनं कोल्हापुरात पहिल्यांदाच बिगेस्ट फर्निचर प्रदर्शन भरवण्यात आलंय. यामध्ये फर्निचरवर तब्बल 75% सूट देण्यात आली आहे. सध्या या संधीचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूरकर गर्दी करतायत. आयर्विन मल्टीपर्पज हॉलमध्ये 18 डिसेंबरपर्यंत सुरू असणाऱ्या या प्रदर्शनाला भेट द्या आणि कमी किमतीत दर्जेदार फर्निचर खरेदीचा आनंद घ्या, असं आवाहन लाईफस्टाईल फर्निचरच्या वतीनं करण्यात आलंय. आकर्षक फर्निचर घराची शोभा वाढवतं. लाईफस्टाईल फर्निचरनं असाच घराला घरपण देणारं आकर्षक आणि टिकाऊ फर्निचर अगदी बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी कोल्हापूरकरांना उपलब्ध करून दिली आहे. लाईफस्टाईलच्या वतीनं फर्निचर खरेदीवर तब्बल 75% सूट देणारं बिगेस्ट फर्निचर प्रदर्शन आयर्विन मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. सध्या या प्रदर्शनाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. या ठिकाणी सर्व प्रकारचं फर्निचर उपलब्ध आहे. यामध्ये 21,000 रुपये किमतीपासून सुरू होणारा बेडरूम सेट, 16,500 रुपयांपासून सुरू होणारा 3+1 सोफा, 21,000 रुपयांपासून सुरू होणारा कॉर्नर सोफा, 36,500 रुपयांपासून सुरू होणारा प्रीमियम सोफा अशा वैविध्यपूर्ण आणि बजेटमधील फर्निचरनी हे प्रदर्शन सजलंय. 12,500 रुपयांमध्ये कुठंही उपलब्ध न होणारं 5 डोअर कपाट इथं उपलब्ध आहे. प्रदर्शनातील सर्व वस्तू दर्जेदार आणि टिकाऊ असून लाईफस्टाईलनं या वस्तूंना 5 वर्षांची गॅरंटी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी हे प्रदर्शन म्हणजे फर्निचर खरेदीसाठीची एक अनोखी पर्वणी ठरतंय. सध्या या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतायत. विविध डिझाईन आणि रंगातील फर्निचर खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. 18 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला भेट द्या आणि कमी किमतीत दर्जेदार फर्निचर खरेदीचा आनंद घ्या, असं आवाहन लाईफस्टाईल फर्निचरच्या वतीनं करण्यात आलंय. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी 78 29 67 56 99 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहनही लाईफस्टाईल फर्निचरच्या वतीनं करण्यात आलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्रात दिवसाला 6 खून आणि 23 बलात्काराच्या घटना. गृहविभाग काय करतोय? काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा अधिवेशनात सवाल. जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचारासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना मंत्री संजय राठोड यांनी दिलेलं उत्तर दिशाभूल करणारं. संजीवन अर्थ मुव्हिंगचे अरुण हत्ती यांचा आरोप. खासदार इम्रान प्रताप गढी, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून मंजूर विकास कामांचा कसबा बावड्यासह उपनगरांमध्ये शुभारंभ.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती. आणि वाचायला लागतंय या टॅगलाईनसह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवलेंनी कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये लावलेल्या फलकांची चर्चा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.